गुड मॉर्निंग गाईज. तर इथे वाजलेलं आहे सकाळचे 11 आणि आज संडे असल्यामुळे प्रियांकाला असते सुट्टी. सो आणि गणूचा पण संडे आहे आज, तो पण लेट उठलेला आहे त्यामुळे तो काही झोपणार नाही, आता डायरेक्ट दुपारी जेवून झोपेल. सो प्रियांका, मम्मी आणि गणू गेलेला आहे भाजी आणायला. म्हटलं गेल्याच्या नंतर पटकन मी माझं आवरून घेते. सो इथे माझी आंघोळ झाल्याच्या नंतर मग चेहऱ्याला मी थोडंसं सनस्क्रीन लावून घेतलं, कारण की थंडीमुळे चेहरा खूप फाटतो. सो प्रियांका आल्याच्यानंतर आज तिने ढोकळा बनवलेला नाश्ता आज खूप लेट झाला आमचा. आणि बघा ना ढोकळ्याचं आज काय झालं, कारण फसला तो ॲक्च्युली स्टीम न मिळाल्यामुळे असेल कदाचित, त्यामुळे पण खायला एवढा मस्त लागला ना, टेस्टी होता. सो मग जेवण पण लेटच झालं आमचं. गणू आमचा झोपला 2-2:30 वाजता, त्याच्यानंतर आमचं जेवण झालं आणि मग आम्ही झोपल्याच्यानंतर आज गणूसुद्धा लवकर उठला, कारण की तो दुपारी पण लवकर झोपल्यामुळे लवकरच उठला. संध्याकाळी 5-5:15 उठला आणि त्यानेच उठवलं आम्हा सगळ्यांना. सो प्रियांका तिथे गाणं लावून नाचत होती आणि त्याचं बघा, म्हणजे एखादी गोष्ट बघितली ना की त्याला पाहिजेच असते त्याच्या हातामध्ये. तो रडायला लागला की मोबाईल दे म्हणून घेतो आणि मोबाईल फेकतो, बस त्याचं एवढंच काम असं फेकाफेकीच असते त्याची. सो म्हटलं चला खेळतो तोपर्यंत आपण त्याला नाश्त्याला काहीतरी बनवून घेऊया. सो मग मी इथे उठले आणि किचनमध्ये जाऊन त्याला मी नाचणी बनवलं, कारण की मी त्याला नाचणी दिवसातून एकदा तरी देतच असते आणि ती संध्याकाळी मी प्रिपेअर करते देणं. सो मग मी त्याला नाचणी बनवली आणि थंडीमध्ये नाचणी देणं खूप चांगलं असतं. सो नाचणी म्हणजे त्याचा नाश्ता वगैरे केल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो संध्याकाळी फिरायला बाहेर. सो मस्त फिरलो, प्रियांका मम्मी होती, मस्त एन्जॉय केला संडे. सो नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.